वैशिष्ट्य बस ये फोटो सर्वप्रथम मला एक सुरू करण्यापूर्वी सांगायचं आहे की महाराज हे व्यक्ती होते हे आपण विसरत चाललोय की काय हे मला बघून वाटतं की ज्या वेळेस आपण एखाद्या व्यक्तीला देवाच्या ठिकाणी ठेवतो त्यावेळेस त्याचं कर्तृत्व शून्य होतं आणि आज जरी आपण महाराजांना माणूस म्हणून बघत असलो तर येणाऱ्या पिढ्या या महाराजांना देव करतील आणि एकदा जर महाराजांचा देव झाला तर मग त्यांनी जे काही कर्तृत्व गाजवलं ते काही विशेष नव्हतं. म्हणजे आपण म्हणतो देवाला काय विशेष, देव काही करू शकतो असं होता कामा नये. महाराजांचं हे असामान्य कर्तृत्व आहे आणि ते एक व्यक्तीने केले हे आपण मुलांना सांगणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे या आरतीमध्ये ज्याप्रमाणे महादेवाचा अंश वगैरे जसं शिवाजी महाराजांना म्हटलंय कुठेतरी थोडस चुकीचं वाटतं ते असो. भाषणाची सुरुवात एखाद्या कवितेने करावी असं मी ठरवलं. त्यासाठी म्हटलं आता कोणाचं घ्यावं तर सर्वात महत्वाचं नाव येतं ते म्हणजे कविभूषण. आता कविभूषण यांचे छंद यांच्या शिवराज भूषण या ग्रंथामध्ये आहेत. त्यातले काही निवडक छान आहेत. त्यातले दोन महत्वाचे आहेत. पहिलं जे की शिक्षक व्यक्तिमत्व शिबिरामध्ये दीपक आहिरे सरांनी घेतलं होतं. आठवत असेल सर्वांना? आठवत आहे का? नसेल आठवत मी एक गोल म्हणून दाखवतो. साजी चतुरंग सेना विर रंग में तुरंग चढी सरजा शिवाजी जंग जिंकणं चलत आहे हे त्यांनी घेतलं होतं. हे दुसऱ्या क्रमांकाचं आहे. आणि पहिल्या क्रमांकाचं जे सर्वांना माहिती आहे ते असं इंद्रजिमी जंबबर बाणवसु अंबबर रावणस जंबबर रघुकुल राज है पौरबारी बाहपर संबरती नाहपर जो सहज बाहपर राम द्विज राज है, राम द्विज राज है. हृदयात माऊली रहतेस सावली गडकोट राहुली शिवशंकर हा युक्तीची यंत्रणा मुक्तीची मंत्रणा खलदृष्ट दुर्जना प्लयंकर हा संतास रक्षितो शत्रुनी खंडितो भावंड भावना संस्थापितो ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिता सखा शिव भूपतो दावधृम दंड पर चिता मृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृग राज है तेजत मांस पर कन्न जिमी कंस पर त्योमलिक चमंस पर सैर शिवराज है, सैर शिवराज है. बोल छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति संभाजी महाराज की जय शिवराय. सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व प्राध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सर्व छात्राध्यापकांसह सर्व विद्यार्थी आणि माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, आज छत्रपती शिवरायांची जयंती त्यानिमित्ताने आपण सर्वजण एकत्र जमलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगायला सुरुवात करण्यापूर्वी त्यांच्या इथे जन्माच्या पूर्वीची पार्श्वभूमी आपण थोडं समजून घेणं गरजेचं आहे. ही गोष्ट आहे 17व्या शतकात. 17व्या शतक उजाडलं त्यावेळेला सगळीकडे धामधुमीचा काळ होता. इंग्लंडमध्ये राणी एलिझाबेथचं सुवर्ण युग सुरू झालं होतं. नुकतीच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती आणि भारतामध्ये देखील शहाजहानचं सुवर्ण युग सुरू झालं होतं इसवी सन 1628 मध्ये. आणि त्यानंतर बहमनी साम्राज्याचे तुकडे पडले होते. आता बहमनी साम्राज्याचे 5 तुकडे होते. एक आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, इमादशाही आणि बरीदशाही. यापैकी इमादशाही आणि बरीदशाही ही लगेच नेस्तनाबूत झाली आणि आदिलशाही आणि कुतुबशाही आपापलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत होती आणि निजामशाही तर शेवटची आचरी देत होती. कारण खुद्द शिवछत्रपतींचे वडील शहाजीराजे हेच निजामशाही सांभाळत होते आणि त्यांनी भरपूर अथक प्रयत्न केले पण निजामशाही काही बाजू शकली नाही. आणि या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर इथे फक्त समर्थ रामदासांची समर्थवाणी आणि संत तुकाराम महाराजांची अभंगवाणी हे केवळ एक साधन होतं की नवचैतन्य निर्माण होण्याचं. आणि या सर्व पार्श्वभूमीवर जन्माला आला एक महापुरुष युगपुरुष ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर आता छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जन्म झाला म्हणजे त्यांचे तारखा वगैरे सर्व सांगतात त्यावर मी न जाता सरळ पुढे जातो. महाराजांचा जन्म झाल्यानंतर महाराजांनी ठरवलं की हे सर्व असंच चालू आहे. सर्व म्हणजे बाहेर परकीय लोक येतात आपल्यावर आक्रमण करतात, सत्ता गाजवतात, त्यापेक्षा आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि याच सुमारास एक प्रसंग घडला. सर्वांना माहित असेल रांझाचा पाठी. या वेळेला या रांझाच्या पाटलाने एक रांझे नावाचं गाव आहे पुण्यापासून 60-70 किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात त्याने एका स्त्री सोबत बदअमल केला. आता हे तुम्ही म्हणाल की मासाहेबांकडे का आलं तर या गावाची म्हणजे रांझे या गावाची जबाबदारी मासाहेबांकडे दिली होती.
आणि तो खटला महासाहेबांकडे आला. महासाहेबांनी ठरवलं की आता बाळ शिवाजीराजे बऱ्यापैकी मोठे झाले आहेत, तर यांच्याकडे हा खटला सोपवला जावा. त्यामुळे महासाहेब बाजूला बसले आणि त्यांनी शिवाजीराजांना पुढे बोलवलं आणि त्यांना सांगितलं की शिवबा, तुम्ही हा खटला कशा पद्धतीने सोडवाल. महाराजांनी सर्व जबाने ऐकून घेतल्या आणि सरळ सरळ या राजाच्या पाटलाचे 2 हात आणि 2 पाय कलम करण्याचा आदेश दिला. यावरून आपल्या लक्षात येतं की स्त्री ही शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये का सुरक्षित होती आणि आज का नाही. त्याचं कारण आहे शिक्षा. छत्रपती शिवाजी महाराजांची जेवढी कठीण शिक्षा भेटायची तेवढी आजकाल बलात्कार करणाऱ्या लोकांना भेटत नाही. म्हणून या लोकांची हे लोक निर्धावले आहेत. असो, तिकडे न जाता मी सरळ खटल्याकडे येतो. शिवाजी महाराजांनी सरळ याला रांझ्याच्या पाटलाचे 2 हात 2 पाय कलम केले असले तरी महाराजांचं मन मृदू होतं. त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना सांगितलं की या रांझ्याच्या पाटलाचा म्हणजे बाबाजी गुजर यांचा सांभाळ कोण करेल काय. तर त्यांचे एक नातेवाईक सोनजी गुजर यांनी सांगितलं की ठीक आहे, मी यांचा सांभाळ करतो, मी यांचा सांभाळ करण्यास तयार आहे. महाराजांनी त्यासाठी रक्कम देखील दिली आणि ते सांभाळ करतायत म्हणून त्या गावाची पाटीलकी देखील त्यांच्याकडे देण्यात आली. म्हणजे काय तर गुन्हा देखील केला असता तरी महाराज त्यांना वाऱ्यावर सोडून देत नव्हते. हे आपल्याला यातून समजतं. आणि हे सर्व झाल्यानंतर शिवाजी महाराजांच्या मनामध्ये निर्माण झालं की आता स्वराज्याची स्थापना केलीच पाहिजे. त्यानंतर महाराजांनी 1647 मध्ये किल्ले जिंकले, पण स्वराज्याची स्थापना ही 1645 मध्ये केली. त्यानंतर महाराजांनी 2 वर्ष नियोजन केलं की कशा पद्धतीने स्वराज्य स्थापन केलं पाहिजे, कशा पद्धतीने सुरुवात केली पाहिजे. त्यानंतर महाराजांनी 1647 मध्ये तोरणा असेल, कोंढाणा असेल हे किल्ले जिंकले. आणि योगायोग बघा, 1647 मध्ये महाराजांनी स्वराज्य म्हणजे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सुरुवात केली आणि 1947 मध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. म्हणजे तब्बल 300 वर्ष आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लागली. महाराजांनी त्याची नांदी सुरू केली असती तरी 300 वर्ष लागली. जर महाराजांनी त्याची नांदीच टाकली नसती तर किती वर्ष लागली असती याचा अंदाज न लावलेलाच बरा. 1656 मध्ये महाराजांनी जावळीवर आक्रमण केलं. आता हे जावळीचे चंद्रराव मोरे यांचं असं झालं की महाराजांनी स्वतः त्यांना गादीवर बसवलं होतं. जावळी म्हणजे आजच्या सातारा जिल्ह्यामध्ये आहे. या जावळीच्या मोऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी गादीवर बसवलं आणि नंतर हा जावळीचा मोरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात गेला. हा आदिलशाहला जाऊन मिळाला आणि त्याने महाराजांच्या म्हणजे स्वराज्याच्या कुरापती काढायला सुरुवात केली आणि त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्याला जावळीत घुसून ठोकला आणि या जावळीच्या मोऱ्याला मारलं. त्यामुळे आदिलशाह काही स्वस्त बसणार नव्हता. त्याने सर्वात मोठं एक चाल खेळली, सर्वात मोठी एक चाल खेळली ती म्हणजे अफजल खानाची. कारण शिवाजी महाराज हे आपल्या विरोधात जात आहेत आणि ते स्वतंत्र राज्य निर्माण करतायत हे कोणालाही पचणारं नव्हतं. मुघलांना देखील पचणारं नव्हतं. तिकडून मुघलांनी आदिलशाहला फूस लावली आणि सांगितलं की ह्या शिवाजी राजांचं काहीतरी करा. आणि त्यानंतर त्यांनी अफजल खानाला पाठवलं. तर अफजल खानाचा प्रसंग सर्वांनाच माहिती. अफजल खान आला, सर्व मोठमोठी फौज घेऊन आला आणि सर्वात महत्वाची गोष्ट अफजल खान वाई या प्रांताचा सुभेदार होता आणि त्यामुळे त्याला सर्व प्रांत माहीत असल्यामुळे त्याला सोपं गेलं. त्याने आक्रमण केलं, सर्व झालं. महाराजांनी त्याला बोलवलं. प्रतापगडाच्या माचीवर भेट झाली आणि त्यानंतर महाराजांनी त्याचा पोतळा बाहेर काढला. हे आपल्याला माहिती आहे. अफजल खानाचा वध झाल्यानंतर अजूनही आदिलशाह शांत बसणार नव्हता. त्याने काय केलं, त्याचा जो मुलगा होता फतेह खान आणि फाजल अली खान, त्याला फाजल खानाला पाठवलं. त्याच्यासोबत रुस्तुम जमा पाठवला आणि सांगितलं तू शिवाजी महाराजांना पकडून आण. आता ही साधी गोष्ट मला कळत नाही, जर अफजल खानाकडून हे शक्य झालं नाही तर त्याचा मुलगा कसा पकडणार होता. पण तरी फाजल खान आला आणि फाजल खान म्हणतो कसा, मैं लाऊंगा शिवाजी राजे को, मैं, क्योंकि मेरे वालिद को मारा है तो मैं उनको जिंदा पकड़ कर लाऊंगा. पण त्याला माहित नव्हतं की त्याच्या सैन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा 3रा डोळा म्हणजे बहिर्जी नाईक म्हणतात हे हत्तीचं बच्चा काय माझ्या राजाला पकडणार, हे हत्तीचं बच्चा काय माझ्या राजाला पकडणार, आईची पेंड फाजल्याच्या, सरळ म्हणाले. हे एक खरं आहे. आणि त्यानंतर फाजल खान आला तो की पळून गेला आणि त्यानंतर सिद्धी जोहर आला. असे सर्व येत गेले, महाराजांना पकडत गेले. आणि या सर्व कारणामुळे महाराजांची जी अपरिमित हानी झाली, स्वराज्याची जी अपरिमित हानी झाली ती भरून काढण्यासाठी महाराजांनी सुरतेची लुटली. काही लोक आपल्याला काही सांगतात की महाराजांनी सुरत लुटली, असं केलं तसं केलं. नाही, सुरत का लुटली महाराजांनी, कारण हे परकीय आक्रमणकारी महाराष्ट्रावर आले, आपल्या देशावर आले आणि त्यांनी आपली संपत्ती लुटली, तिथलं देवळं उद्ध्वस्त केली, सर्व नुकसान केलं आणि ते नुकसान भरून काढण्यासाठी महाराजांनी सुरतेची लूट केली. आलं लक्षात. आणि ही सुरतेची लूट झाल्यानंतर
आता स्मृतीच्या लुटीमध्ये सुरत कोणाकडे होतं? मुघलांकडे होतं. औरंगजेबाला वाटलं ही सरळ सरळ आपल्याला चेतावणी आहे, म्हणून औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंग याला छत्रपती शिवाजी महाराजांचा काटा काढण्यासाठी पाठवलं. आणि मिर्झा राजे जयसिंग आल्यानंतर त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी दिलेर खान आला. आणि दिलेर खान आणि मिर्झा राजे जयसिंग यांनी महाराजांना चौबाजूने घेरलं. त्यांनी ठरवलं की सर्वात महत्वाचा किल्ला आहे पुरंदर आणि तो पहिला पाडला पाहिजे, म्हणून त्यांनी पुरंदरवर आक्रमण केलं. पुरंदरचे महाप्रतापी किल्लेदार मुरारबाजींनी शेवटच्या क्षणापर्यंत पुरंदर लढवला, परंतु मुरारबाजी जेव्हा पडले तेव्हा महाराजांना वाटलं की अशाच पद्धतीने माझा एक साथी जाईल आणि हे काही खरं नाही, म्हणून महाराजांनी तह करण्याचं ठरवलं. आणि महाराजांनी तब्बल 23 किल्ले तहामध्ये दिले. आणि हे 23 किल्ले दिल्यानंतर महाराजांना अतिशय वाईट वाटलं की स्वराज्य मी स्थापन कशासाठी करतोय, तर अशाच पद्धतीने मला किल्ले द्यावे लागत असतील तर काही दिवसांनी परत पूर्वीची परिस्थिती निर्माण होईल. आणि त्यानंतर मिर्झा राजे जयसिंगांनी एक अट देखील घातली की तुम्हाला आग्र्याला जावं लागेल, परंतु आग्र्याला गेल्यानंतर तुमच्या संरक्षणाची सर्व जबाबदारी आमची हे खोटं महाराजांना सांगण्यात आलं आणि आग्र्याला पाठवण्यात आलं. आणि तिथे जाऊन महाराजांना धक्काफटका मात्र झाला. आग्र्याच्या दरबारामध्ये महाराजांचा घोर अपमान करण्यात आला. त्यांना 3ऱ्या दर्जाच्या अधिकाऱ्यांमध्ये म्हणजे 50,000 मनसबदार असायचे त्यावेळेला, त्या मनसबदारामध्ये उभं केलं गेलं आणि अशा पद्धतीने जाणून बुजून महाराजांचा अपमान केला गेला. आणि ही त्यासाठी ती बदअमल काहीतरी, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या आवाजामध्ये बोलले दरबारामध्ये, ते पाठ फिरवून तिथून निघून गेले. हे सर्व आमच्या दरबाराच्या विरोधात हे सांगून महाराजांना अटक केली गेली. आणि त्यानंतर तुम्हाला माहितच आहे की त्यांनी पेटारे पाठवले याचे फळांचे, मिठाईचे वगैरे, आणि त्यातून महाराज निसटले. आणि त्यांनी त्याआधी निसटण्याच्या आधी मला जादूटोणा वगैरे येतो वगैरे हे अफवा बसवल्या होत्या स्वतः महाराजांना. आणि महाराज आग्र्यावरून सुटून आल्यानंतर महाराजांनी ठरवलं की आपले गेलेले किल्ले परत मिळवायचे, म्हणून त्यांनी सर्वात पहिली मोहीम आखली ती कोंढाण्याची. जसं की आता सांगितलंच माझ्या मित्रांनी की गड आला पण सिंह गेला. ह्या कोंढाण्याच्या मोहिमेमध्ये तानाजी मालुसरेंना आपले प्राण गमवावे लागले. आणि आता जे काही अपरिमित हानी परत झाली स्वराज्यात, जेव्हा पहिल्यांदा झाली तेव्हा महाराजांनी पहिली सुरतेची लूट केली आणि आता दुसऱ्यांदा हानी झाली म्हणून परत दुसरी सुरतेची लूट करावी लागली. पण या सुरतेच्या लुटीमध्ये पण महाराजांनी एक पथ्य मात्र पाळलं, जे आपल्या सोबत आहेत त्यांच्या वखारी लुटायचे नाही. समजा जर फ्रेंच आपल्या सोबत असतील तर फ्रेंचांच्या वसाहती लुटायच्या नाही, डच आपल्या सोबत असतील तर डचांच्या वसाहती लुटायच्या नाही. जे आपल्या विरोधात आहेत, जे टोपीकर इंग्रज आपल्या विरोधात आहेत त्यांच्या वसाहती मात्र लुटायच्या, कारण सिद्धीच्या वेळेस या टोपीकर इंग्रजांनी तोफांचा पुरवठा केला होता आणि म्हणून महाराजांनी त्यांच्या वखारी पुरेपूर लुटल्या. आणि यानंतर सर्वात महत्त्वाचं प्रकरण छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचं सर्व सांगायचं ठरलं तर दिवस कमी पडेल. त्यामुळे थोडक्यात फक्त एकच सांगतो की कोंढाजी फर्जांड यांनी पुन्हा पन्हाळा घेतला आणि त्यानंतर आपण म्हणतो वेडात मराठी वीर दौडले होतात, या अशा प्रकारचे प्रकरण झाली. आणि त्यानंतर महाराजांनी 1674 मध्ये शिवराज्याभिषेक करून घेतला. त्या ठिकाणी नाणी पाडली त्यांची, सोन्याचा होऊन तांब्याची शिवराई वगैरे पाडली, स्वतःची राजमुद्रा करून घेतली. प्रतिपश्चंद्र लेखे व वर्धिष्णू विष्णुवंदिता शाह मुद्रा भद्राई राजते ही त्यांची राजमुद्रा त्यांनी तयार करून घेतली. आणि त्यानंतर अवघ्या 11 दिवसांनी जिजाऊंचं निधन झालं. आणि त्यानंतर महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला. दक्षिण दिग्विजयामध्ये कुतुबशाह असेल, जिंजीचे त्यांचे सावत्र भाऊ एकोजीराजे वेंकोजीराजे असतील, त्यांचं मन वळवणं असेल, हे सर्व महाराजांनी दक्षिण दिग्विजयामध्ये केलं. आणि अखेर महाराज परत आले आणि त्यानंतर महाराज आजारी पडले. असो पुढचं मला बोलायचं नाही कारण ती दुःखद घटना आहे. अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श पुरुष होऊन गेले. ते धार्मिक सहिष्णू होते आणि त्यांनी सर्वच धर्मांचा आदर केला. एका पत्रामध्ये औरंगजेबाला दिलेल्या पत्रामध्ये जिजिया कराविषयी ते म्हणतात, हिंदू आणि मुसलमान हे दोघेही त्या सुंदर पवित्र आत्म्याचे, सुंदर पवित्र ईश्वराचे रूप आहे, त्यामुळे आपण त्यांच्यामध्ये कसलाही भेदभाव करू नका, हे महाराजांनी त्याही वेळी कळवलं. आणि त्यामुळे तत्कालीन मुघल इतिहासकार भीमसेन सक्सेना बरानपुरी याने छत्रपती शिवाजी महाराजांना सालेह ही पदवी बहाल केली. ज्याप्रमाणे आता एका मुलीने सांगितलं श्रीमंत योगी ही पदवी देखील समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांना दिली. अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज हे नेहमीच आपल्या मनात राहतील, आपल्या आदर्श ठेवतील. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराज. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, जगदंबा.